नाशिक जिल्ह्यातील मिरगावमध्ये उभारलेलं हे आलिशान फार्म हाऊस बाहेरून पाहिलं तर एखाद्या राजवाड्यालाही लाजलेलं असं. पण या राजवाड्यामध्ये भिंतीत लपलेली आहे धक्कादायक कहाणी, फसवणुकीची, भीतीची आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली उकळलेल्या कोट्यावधींची. इथेच भोंदूबाबा अशोक खरातने आपलं साम्राज्य उभारलं आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना उत्तर पूजाच्या नावाखाली जाळ्यात ओढलं. तुर्कस्तानातून थेट मागविलेलं फर्निचर, किंमत तब्बल 90 लाख रुपये. फक्त एवढंच नाही तर सागवानी लाकडासाठी आणखी 29 लाख. आणि या संपूर्ण फार्म हाऊसचं बांधकाम, इंटिरियर आणि सजावटीसाठी तब्बल 2.5 कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप. हेच ते ठिकाण जिथं भीतीचं नाट्य रंगवलं गेलं, मंदिराच्या मागे रिंगण आखलं, त्यात जासूद यांना उभं केलं आणि धमकी दिली, बाहेर पडलास तर जळून भस्म होशील. इतकंच नाही, तुर्कस्थानचं फर्निचर बसवलं नाही तर मृत्यू अटळ, अशी थेट भीती दाखवत लाखो रुपये उकळले गेल्याचा आरोप. या आलिशान फार्म हाऊसमध्ये फक्त किचनचाच खर्च ऐकून धक्का बसेल. तब्बल 42,50,000 रुपये इतकं स्वयंपाकघर सजावटीसाठी, त्यात वापरलेली महागडी इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणंही जासूद यांच्याकडून खरेदी करून घेतल्याचा आरोप समोर आलाय. प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. अवतार पूजा, परदेशवारी, अमेरिकेतील उपचार या सगळ्यासाठीही पैसे उकळल्यानंतर उत्तर पूजाचं आमिष दाखवत आणखी 1,11,00,000 रुपये उकळल्याचा आरोप. अंधश्रद्धेचा आधार घेऊन मृत्यूची भीती आणि देवाच्या नावाखाली उभारलेलं हे कोट्यावधींचं साम्राज्य मिरगावातील या फार्म हाऊसकडे पाहिलं की एकच प्रश्न उभा राहतो: ही श्रद्धा आहे का सरळ सरळ फसवणूक? भोंदूबाबा अशोक खरात याचे एक एक कारनामे रोज रोज समोर येत आहेत. आणि त्यातच राजेंद्र जासूद यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे खुलासा करण्यात आला आहे. पुढे आणखी काय काय बाहेर निघतंय, कुठे कुठे संपत्ती बाहेर निघते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते, भारत न्यूज, मिरगाव.